हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. मी बघत आहे बऱ्यापैकी लोक जॉईन झालेली आहेत. आपण आणखी 5 मिनिटं देऊयात सगळ्यांना जॉईन होण्यासाठी आणि मग आपल्या सेशनला स्टार्ट करूयात. कारण बऱ्याच जणांना झूम वापरता येत नसेल, त्यामुळे त्यांना जॉईन होण्यासाठी काहीतरी प्रॉब्लेम्स येत असतील. म्हणून आपण त्यांच्यासाठी एक 5 मिनिटं थांबूयात आणि मग आपल्या सेशनला स्टार्ट करूयात. ठीक आहे, चला तर मग 5 मिनिटं झालेली आहेत, सगळे जॉईन झालेले आहेत. आता आपण सेशनला स्टार्ट करूयात. ओके, सो हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. तुमच्या सगळ्यांचं आपल्या आजच्या या ट्रान्सफॉर्मेशन मास्टर क्लासमध्ये मी स्वागत करते. तुम्ही आज हे सेशन जॉईन करत आहात म्हणजेच तुम्हाला तुमच्या आयुष्यात नक्कीच काहीतरी बदल हवा आहे आणि हा बदल तुमच्या चांगल्यासाठी आणि तुम्हाला पॉझिटिव्हिटीकडे घेऊन जाणारा ठरेल याची मी तुम्हाला खात्री देते. खाली एक चॅट बॉक्स दिलेला आहे, त्याच्यामध्ये तुम्ही सगळ्यांनी तुमचं इन शॉर्ट मध्ये इंट्रोडक्शन द्या. म्हणजे तुमचं नाव काय, तुमचं गाव कोणतं आणि तुमचं प्रोफेशन काय आहे, म्हणजे माझ्या लक्षात येईल तुम्ही कोणत्या भागातून हे सेशन अटेंड करत आहात. ओके, मी बघत आहे बऱ्याच वेगवेगळ्या ठिकाणावरून लोक जॉईन झालेली आहेत. ठीक आहे, ग्रेट. ओके, आता मला सांगा तुमच्यापैकी किती जणांना आज आपण इथे काय शिकणार आहोत याच्याबद्दल माहिती आहे किंवा थोडीशी जरी काहीतरी कल्पना आहे की आपण आज हे शिकणार आहोत म्हणून. चॅट बॉक्स मध्ये टाईप करा. ओके, काही जण म्हणतायत माहिती आहे थोडंफार, काही जणांना बिलकुल माहिती नाहीये. ओके, ठीक आहे, हरकत नाही. आपण आज आपल्या सेशन मध्ये काय बघणार आहोत हे तुम्हाला, कोणती कला शिकणार आहोत याच्याबद्दल तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे. ठीक आहे, तुम्ही सगळ्यांनी तुमचं इंट्रोडक्शन दिलेलं आहे. आता इन शॉर्ट मध्ये आपण स्वतःचं इंट्रोडक्शन द्यायचं. आता मला सांगा तुमच्या सगळ्यांच्या मनात अनेक प्रश्न असतील की आज आपण इथे काय शिकणार आहोत किंवा याचा आपल्याला रिझल्ट येईल का, याचा रिझल्ट येणारच नाही, जर याचा रिझल्ट आला तर तो रिझल्ट यायला किती दिवस लागतील, असे अनेक प्रश्न तुमच्या सगळ्यांच्या मनात असणार आहेत. ठीक आहे, आणि हे असे प्रश्न तुमच्या सगळ्यांच्या मनात येणं हे अगदी नॉर्मल आहे. कारण जेव्हा मी पण हे शिकायला सुरुवात केली होती तेव्हा असे अनेक प्रश्न माझ्या देखील मनात होते. पण जसं मी ती कला शिकत गेले तसं मला लक्षात येत गेलं की या कलेचा अभ्यास आपण कसा केला पाहिजे ते माझ्या लक्षात येत गेलं. ठीक आहे, आता मला सांगा तुमचे जे पण काही डाऊट्स आहेत त्याच्यानुसार मी तुम्हाला एकच गोष्ट सांगते. आपल्या प्रत्येकाला इमिडिएट रिझल्ट हवा असतो, बरोबर? मग आता आजकाल आपण जी मॅगीची ऍड बघतो त्याच्यामध्ये फक्त 2 मिनिटात मॅगी तयार होते अशी ऍड असते. पण मला सांगा ऍक्च्युअल मध्ये मॅगी 2 मिनिटात तयार होते का? नाही होत ना.
त्याच्यासाठी 10 मिनिटाचा वेळ हा द्यावाच लागतो. म्हणून आपल्या सगळ्यांना मात्र काय वाटतं, की आपल्या आयुष्यात आपल्याला जे हवं आहे, ते आपल्याला इमिडिएट मिळालं पाहिजे. पण त्याच्यासाठी तुम्हाला त्याच्यामागे कष्ट करावे लागतात, त्यासाठी वेळ द्यावा लागतो. तेव्हा तुम्हाला आयुष्यात जे हवं आहे, ते मिळवता येतं. बरोबर? मग मी तुम्हाला आज इथं सांगेन, की मी तुम्हाला आज इमिडिएट रिझल्ट तर नाही देऊ शकणार. पण मी तुम्हाला 100% रिझल्ट नक्कीच देईन. मग मला सांगा, व्हॉट डू यू वॉन्ट? तुम्हाला काय हवं आहे? बरेच जण म्हणतायत चॅट बॉक्समध्ये टाइप करत आहेत 100% रिझल्ट. येस, ग्रेट. फक्त मी तुम्हाला हे सांगेन, तुम्हाला 100% रिझल्ट मिळणार. फक्त तुम्हाला पेशन्स ठेवणं गरजेचं आहे. आता सगळ्यांच्या मनात येणारा अजून एक कॉमन असा क्वेश्चन असेल, की माझे जे काही प्रॉब्लेम्स आहेत, त्याच्यावरती मला इथे सोल्युशन मिळेल का? बरोबर? आलं ना सगळ्यांच्या मनात, की आज आपण हा सेशन करतोय, आपण खूप कंटाळलोय. मग कुठे ना कुठेतरी हा एक आशेचा किरण आहे, की आपण हे सेशन अटेंड केल्यानंतर आपल्याला काहीतरी फायदा होईल त्याचा, असं वाटत असेल ना? तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगते. जेवढं माझं ऑब्झर्वेशन आहे, त्याच्यानुसार आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात फिरून फक्त 4 भागातच आपले प्रॉब्लेम डिव्हाईड झालेले आहेत. तर ते 4 भाग कोणते? HRCM सगळ्यांनी लिहून घ्या. H मीन्स हेल्थ, R मीन्स रिलेशन, C मीन्स करिअर आणि M फॉर मनी. ओके? आपल्या प्रत्येकाच्या भागात जे पण काही प्रॉब्लेम्स आहेत, ते फक्त या फिरून 4 भागातच डिव्हाईड झालेले आहेत. कुणाला पैशाचा प्रॉब्लेम असेल, तर कुणाला करिअरचा प्रॉब्लेम असतील, करिअरमध्ये संधी मिळत नसतील, कुणाच्या हेल्थबद्दल इश्यूज असतील, तर कुणाचं नवऱ्यासोबत किंवा बायकोसोबत किंवा सासू-सासऱ्यांसोबत पटत नसेल, असे काहीतरी प्रॉब्लेम्स असतील. बरोबर? जसा प्रत्येक व्यक्ती डिफरंट आहे, तसं प्रत्येकाच्या लाईफमधला प्रॉब्लेम देखील डिफरंट आहे. बरोबर? पण मी इथे तुमच्या प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअल जो काही प्रॉब्लेम आहे, तो मला आता इथे कव्हर नाही करता येणार. पण मी तुम्हाला जी कला शिकवणार आहे, त्या कलेचा तुम्ही योग्य प्रकारे वापर केलात, तर तो तुमच्या मूळ प्रॉब्लेमवरती त्याचं सोल्युशन तुम्हाला नक्कीच मिळेल. बरोबर? आता मी तुम्हाला मी कोणती कला शिकवणार आहे, याच्याशी रिलेटेड एक स्टोरी सांगणार आहे. तर ती स्टोरी आहे डॉक्टर ह्युलेन यांची स्टोरी. ठीक आहे? डॉक्टर ह्युलेन हे एक सायकोलॉजिस्ट होते. तुम्ही जरी Googleवरती सर्च केलं डॉक्टर ह्युलेन, तर त्यांच्याबद्दल बरीचशीच माहिती तुम्हाला बघायला मिळेल. डॉक्टर ह्युलेन कोण होते? त्यांनी काय केलं? ही सगळी माहिती Googleवरती सुद्धा आहे. तुम्ही बघू शकता. सेशन झाल्यानंतर तुम्ही एकदा चेक करून घ्या. ठीक आहे? डॉक्टर ह्युलेन यांचा एक ठाम विश्वास होता, की आपल्या आजूबाजूला जे पण काही पॉझिटिव्ह, निगेटिव्ह घडत आहे, त्या सगळ्यासाठी आपलीच एनर्जी कुठेतरी कारणीभूत आहे. असं डॉक्टर ह्युलेन यांचं ठाम मत होतं. मग डॉक्टर ह्युलेन यांना एक प्राचीन कला माहीत होती आणि त्या कलेचा वापर करून त्यांनी आपल्या आयुष्यात, आपल्या आजूबाजूला बरेचसे चेंजेस घडवून आणले होते. त्यांच्या लाईफमध्ये खूप सारे पॉझिटिव्ह चेंजेस या कलेमुळे घडून आले होते. तर आता डॉक्टर ह्युलेन यांना एका हॉस्पिटलमध्ये अपॉइंट करण्यात आलं होतं आणि ते हॉस्पिटल असं होतं, की तिथे मानसिकरित्या विकृत असे पेशंट होते आणि ते पेशंट इतके विकृत होते, ते स्वतःला तर इजा करत होते, पण समोरच्याला देखील इजा पोहोचवत होते. त्यांच्या अशा वागण्यामुळे तिथे कोणतेही डॉक्टर किंवा कोणतेही नर्सेस काम करण्यासाठी तयार नव्हते आणि अशा ठिकाणी जेव्हा डॉक्टर ह्युलेन यांना अपॉइंट करण्यात आलं, तेव्हा डॉक्टर ह्युलेननी त्या हॉस्पिटलचा चार्ज घेतला आणि डॉक्टरांनी पाहिलं, की हे जे सगळे पेशंट्स आहेत, ते इतके असे विकृत पेशंट होते, की त्यांच्या पूर्ण अंगावरती जखमा होत्या. ते स्वतःला ओरबडून ओरबडत होते. त्या जखमातून रक्त येत होतं. अक्षरशः ते इतके डेंजर असे पेशंट होते. डॉक्टर ह्युलेन यांनी जेव्हा त्या सगळ्या पेशंटचे रिपोर्ट्स पाहिले, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं, की या सगळ्या पेशंटना सगळ्या प्रकारचे मेडिसिन, ट्रीटमेंट, इंजेक्शन्स देऊन झालेले आहेत. पण त्यांच्यामध्ये कोणताही पॉझिटिव्ह चेंजेस त्यांना दिसून येत नव्हता. त्यामुळं डॉक्टर ह्युलेन यांनी जी त्यांना एन्शियंट हीलिंग टेक्निक माहीत होती, त्याचा वापर या पेशंटवरती करायचं ठरवलं. आणि या सगळ्यामध्ये तुम्हाला आश्चर्य वाटणारी गोष्ट म्हणजे डॉक्टर ह्युलेन
हे त्या पेशंटला कधी भेटले नव्हते किंवा त्यांनी त्या पेशंटला पाहिलं देखील नव्हतं, पण तरीही त्या पेशंटला त्यांनी पूर्णपणे बरं केलं. तर आता तुमच्या सगळ्यांना आश्चर्य वाटणारी गोष्ट म्हणजे जर एखाद्या डॉक्टरने त्या पेशंटला पाहिलं नाही तर तर त्या पेशंटवरती डॉक्टरांनी अशी कोणती जादू केली की त्या डॉक्टरांनी सगळ्या पेशंटला बरं केलं. जेव्हा डॉक्टर हिवलेन यांनी त्या पेशंटवरती ती ट्रीटमेंट वापरायला चालू केली तेव्हा त्या पेशंटमध्ये हळूहळू पॉझिटिव्ह चेंजेस दिसायला लागले. काही पेशंट बरे व्हायला लागले, काही पेशंट पूर्णपणे बरे होऊन घरी गेले. आणि अशातच डॉक्टर हिवलेन यांना काही दिवसात, काही वर्षातच ते हॉस्पिटल बंद करावं लागलं. तर डॉक्टर हिवलेन यांनी ते हॉस्पिटल का बंद केलं? तर डॉक्टर हिवलेन यांना जी प्राचीन कला माहीत होती त्याचा वापर करून त्यांनी त्या सगळ्या पेशंटला पूर्णपणे बरं केलं. त्यामुळे त्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेण्यासाठी कुठलेच पेशंट शिल्लक राहिले नाहीत. त्यामुळे डॉक्टरांना काही वर्षानंतर ते हॉस्पिटल बंद करावं लागलं. मग आता तुम्हाला असं वाटलं असेल की डॉक्टर हिवलेन यांनी अशी कोणती जादू केली, अशी कोणती कला वापरली की ज्याच्यामुळे इतके मानसिकरित्या विकृत असणारे पेशंटला त्यांनी पूर्णपणे बरं केलं आणि ते पेशंट डिस्चार्ज होऊन घरी सुद्धा गेले. बरोबर? तर डॉक्टर हिवलेन यांनी जी कला वापरली, जी एन्शियंट हिलिंग टेक्निक वापरली, त्याचं नाव आहे हो ओपोनोपोनो. सगळ्यांनी मी चॅट बॉक्समध्ये त्याचं स्पेलिंग टाकलेलं आहे. तुम्ही सगळ्यांनी ते नोट डाऊन करून घ्या. म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या लक्षात येईल की हो पोनोपोनो. ठीक आहे. तर आता ही जी एन्शियंट हिलिंग टेक्निक आहे, तर त्याचा वापर कसा करतात किंवा तो वापर आपण कोणावरती करू शकतो, असे बरेचसेच प्रश्न आता तुमच्या मनात असतील. ठीक आहे. तर आता हो हो ओपोनोपोनो कसं वापरतात किंवा त्याचा कोणावरती आपण ते वापरू शकतो, तर हे सगळं मी तुम्हाला सांगणारच आहे. याच्यासाठी मी तुम्हाला एक 15 मिनिटाचा डेमो घेणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला ते लक्षात येईल. ठीक आहे. पण स्टार्टिंगला आपण हो ओपोनोपोनो बद्दल थोडस माहिती करून घेऊयात. हो ओपोनोपोनो म्हणजे काय? तर बॅलन्स ऑफ एनर्जी, म्हणजे आपल्या आतमध्ये जी निगेटिव्ह एनर्जी असते ती बाहेर काढण्यासाठी किंवा आपल्याला हील करण्यासाठी हो हो ओपोनोपोनो वापरलं जातं. हो ओपोनोपोनो ही एक हिलिंग टेक्निक आहे. आता मला सांगा, तुमच्यापैकी किती जणांना हो ओपोनोपोनो या कलेची खरी ताकद फील करायची आहे? ओके, चॅट बॉक्स मध्ये मी बघत आहे बरेच जण इंटरेस्टेड आहेत. ग्रेट. आता मला सांगा, हो ओपोनोपोनो या कलेचा वापर करून तुम्हाला तुमच्या मूळ प्रॉब्लेम वरती इम्प्लिमेंट करायला आवडेल का? येस. बरेच जण येस म्हणत आहेत. तर ठीक आहे, आता आणखी वेळ न घालवता आपण डेमोला स्टार्ट करायचं आहे. पण हो ओपोनोपोनोचा जे काही मेडिटेशन मी आता तुमचं घेणार आहे, त्याच्यामध्ये काही बेसिक गोष्टी आहेत ज्या तुम्हाला फॉलो करणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर मोस्ट इम्पॉर्टंट इज सगळ्यांनी आपले कॅमेरे ऑन करायचे आहेत. आज मी तुम्हाला जी कला शिकवणार आहे ते करताना कदाचित तुम्हाला रडू येईल, तुमच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू देखील येतील, पण कोणीही आपला कॅमेरा बंद करायचा नाही. ठीक आहे. तुमच्या आयुष्यात वर्षानुवर्ष तुम्ही साठवून ठेवलेली जी पण निगेटिव्हिटी आहे, जे त्रास, जे दुखणं आहे, ते तुम्हाला कायमचं घालवायचं आहे का? बरेच जण खूप इंटरेस्टेड आहेत ही कला कशी वापरतात हे शिकण्यासाठी. ठीक आहे. चला, पण आता हे स्टार्ट करण्याच्या अगोदर मी तुम्हाला एक दोन इम्पॉर्टंट गोष्टी सांगते. आता मी समोर बघतेय बरेच जण मोबाईल हातात घेऊन हे सेशन अटेंड करत आहात. ठीक आहे. पण आता मी बोलतेय त्यामुळे तुम्ही मोबाईल हातात घेतलात तर ओके, पण ज्या वेळेस आपलं हे जे मेडिटेशन चालू असेल तेव्हा तुम्ही सगळ्यांनी मोबाईल साईडला ठेवून द्या
आणि मी तुम्हाला जे सांगणार आहे त्याच्यावरती फोकस करा. मी एक म्युझिक प्ले करेन, तुम्हाला त्या म्युझिकचा आवाज ऐकायला आला तर ठीक आहे, पण जर म्युझिकचा आवाज ऐकायला नाही आला तर हरकत नाही, तुम्ही माझ्या बोलण्यावरती फोकस करा, कारण ते जास्त इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. आता सगळ्यांनी आपले डोळे बंद करायचे आहेत. आपल्या पाठीचा कणा ताठ ठेवा, कारण तो आपला अँटिना आहे. तुम्हाला सगळ्यांना म्युझिक ऐकायला येते? डोळे बंद करूनच मला थम्सअप करा जर म्युझिक ऐकायला येत असेल तर. ओके. म्युझिकचा आवाज खूप लाऊड आणि माझा आवाज खूप कमी असं नाही होत आहे ना? माझा आवाज तुम्हाला क्लिअर ऐकायला येतोय? ओके. चॅट बॉक्स मध्ये टाइप. सगळ्यांनी एक मोठा दीर्घ श्वास घ्या. होल्ड करा. एकदम रिलॅक्स व्हा. कोणाच्याही माथ्यावरती आठ्या नको आहेत. पुन्हा एकदा एक मोठा दीर्घ श्वास घ्या. होल्ड करा. पोटातून रिलीज करा. One last time, take a deep breath. Hold. पोटातून रिलीज करा. Relax yourself. आता सगळ्यांनी माझ्यासोबत बोलायचं आहे. तुम्हाला मोठ्या आवाजात बोलता येत असेल तर मोठ्याने बोला, आणि जर तुम्हाला मोठ्याने बोलता येत नसेल तर मनातल्या मनात बोला, किंवा पॉसिबल असेल तर तोंडातून हळूहळू आवाज काढा. सगळ्यांनी माझ्या बरोबर म्हणायचंय, मी माझ्या संपूर्ण आयुष्याची जबाबदारी घेतो आहे. माझं नाव, प्रत्येकाने आपलं स्वतःचं नाव घ्या आणि म्हणा, मी कबूल करतो जे काही माझ्या आयुष्यात घडलं आहे, घडत आहे, त्या सगळ्यासाठी फक्त मीच जबाबदार आहे. मी एक ऊर्जा आहे आणि ऊर्जेचे रूप बदलू शकते. म्हणून मी
ऊर्जा रिलीज करणार आहे आणि पॉझिटिव्हिटीकडे वळणार आहे. मी तयार आहे हा बदल माझ्यामध्ये आणायला. सगळ्यांनी एक मोठा दीर्घ श्वास घ्या. नाकातून रिलीज करा. सगळ्यांनी शांत व्हा. कनेक्ट व्हा स्वतःशीच. जे सांगणार आहे ते तुमच्या डोळ्यासमोर बघा, कल्पना करा. सगळ्यांनी आपल्या आईचा हसरा चेहरा आपल्या डोळ्यासमोर बघा. आपली आई हयात असो किंवा नसो, किंवा आपल्या आईचा दर्जा तुम्ही ज्या पण व्यक्तीला देता त्या व्यक्तीला डोळ्यासमोर बघा. तुम्ही तुमच्या आईला ज्या पण नावाने हाक मारता ते नाव घ्या. कोण मम्मी, ताई, माई या नावाने बोलवत असाल तर ते नाव घ्या. आणि आपल्या कल्पनेत आपल्या आईशी चर्चा करा. तीच आई जिने आपल्याला लहानाचं मोठं केलं. आपल्या आईसोबत चर्चा करा. आई, आय एम सॉरी. मला माफ कर आई. मी तुला समजून घेण्यासाठी कमी पडले. आई, मला माफ कर. मी तुला म्हणावा इतका वेळ नाही देऊ शकले. आय एम सॉरी. मी तुला म्हणावं इतकं महत्व नाही देऊ शकले जितकं महत्व मी तुला द्यायला पाहिजे होतं. आई, मला माफ कर. मी तुझी म्हणावी इतकी काळजी नाही घेऊ शकले. त्यासाठी मला माफ कर आई. आई, कृपया मला क्षमा कर. अनेकदा माझ्या तोंडातून आई, कृपया मला क्षमा कर. अनेकदा माझ्या तोंडातून असे शब्द निघाले ज्यामुळे तुला दुःख झाले, तुला अपमानित वाटले. कृपया मला क्षमा कर आई. प्लीज फॉरगिव्ह मी. आई, कृपया मला क्षमा कर. मी माझ्या स्वतःच्याच कामात इतके व्यस्त होऊन गेले, मला तुझ्याकडे लक्ष नाही देता आलं.
अनेकदा तुझी काळजी घ्यायला मी विसरून गेले आई. पण मला हे करायचं नव्हतं आई, पण माझ्याकडून चुकून घडून गेलं ते. त्यासाठी आई मला क्षमा कर. आई, आज मी तुला अगदी मनापासून थँक्यू म्हणणार आहे. कारण तू मला जन्म दिलास. त्यासाठी थँक्यू आई. तू माझ्यासाठी अनेक वेदना सहन केल्यास. त्यासाठी थँक्यू सो मच. तू माझ्यासाठी तुझ्या शरीराचा त्याग केलास आई. त्यासाठी थँक्यू सो मच. आई, तू जितकी माझी काळजी घेतलीस, तू जितकं प्रेम माझ्यावर केलंस, ते प्रेम, ती काळजी मला कोणाकडूनच नाही मिळाली आई. त्यासाठी थँक्यू सो मच. आई, आज मी अगदी मनापासून तुला आय लव्ह यू म्हणणार आहे. हे मी तुला कधीच बोलले नाही, पण मी आज अगदी मनापासून तुला आय लव्ह यू म्हणते आई. आय लव्ह यू सो मच. सगळ्यांनी आपल्या कल्पनेत आपल्या आईजवळ बसा. आपल्या आईचा हात हातात घ्या. मिठी मारा आपल्या आईला आणि म्हणा, आय लव्ह यू आई. आय लव्ह यू सो मच. एक मोठा दीर्घ श्वास घ्या. नाकातून रिलीज करा. आता सगळ्यांनी आहे त्याच अवस्थेत आपल्या कल्पनेत आपल्या वडिलांना बघा. तुम्ही तुमच्या वडिलांना ज्या पण नावाने बोलवता, बाबा, पप्पा, तात्या, हे नाव घ्या आणि आपल्या कल्पनेत आपल्या वडिलांशी चर्चा करा. बाबा, मला माफ करा. मी तुम्हाला समजून घ्यायला कमी पडले. मला माफ करा बाबा. आय एम सॉरी बाबा. मी तुमचा हवा तसा आदर नाही केला. माझ्याकडून कळत नकळत असं घडून गेलं. त्यासाठी मला माफ करा. बाबा, कृपया मला क्षमा करा. अनेकदा मी तुमचा अपमान केला, तुम्हाला वाईट बोलले. त्यासाठी मला क्षमा करा बाबा. मला क्षमा करा.
बाबा, कृपया मला क्षमा करा. प्लीज फॉरगिव्ह मी. मी माझ्या आयुष्यात माझं सगळं करता करता तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करणं राहून गेलं बाबा. बाबा, त्यासाठी मला क्षमा करा. पण मला माझी चूक कबूल आहे बाबा. मला क्षमा करा. बाबा, आज मी तुम्हाला अगदी मनापासून थँक्यू म्हणणार आहे. थँक्यू सो मच बाबा. तुम्ही मला जन्म देण्याचा निर्णय घेतलात. बाबा, तुम्ही मला माझ्या आयुष्यात तुमच्या मर्यादेपेक्षा जास्त गोष्टी दिल्यात. त्यासाठी थँक्यू सो मच. बाबा, तुम्ही तुमच्या सगळ्या इच्छांचा त्याग केलात आणि माझी सगळी स्वप्न पूर्ण केलीत बाबा. त्यासाठी थँक्यू सो मच. बाबा, मी आजपर्यंत कधीच व्यक्त झाले नाही, पण आज अगदी मनापासून तुम्हाला आय लव्ह यू म्हणते. आय लव्ह यू बाबा. आय लव्ह यू. माझं तुमच्यावर खूप प्रेम होतं आणि ते नेहमीच राहील. आय लव्ह यू सो मच बाबा. आता सगळ्यांनी आपल्या कल्पनेत आपल्या बाबांना एक घट्ट मिठी मारा. त्यांचं ते प्रेम, ती काळजी, सगळं काही अनुभवा. आणि म्हणा, बाबा, आय एम सॉरी. कृपया मला क्षमा करा. थँक्यू. आय लव्ह यू बाबा. आय लव्ह यू सो मच. आता सगळ्यांनी एक मोठा दीर्घ श्वास घ्या. नाकातून रिलीज करा. आता सगळ्यांनी आपल्या कल्पनेत अशा व्यक्तीचा चेहरा बघा जी व्यक्ती तुम्हाला अजिबात आवडत नाही. त्या व्यक्तीचा विचार जरी केला तरी तुमची खूप चिडचिड होते. सगळ्यांनी त्या व्यक्तीचं नाव घ्या आणि म्हणा, आय एम सॉरी. मी तुला नेहमीच गृहीत धरले. तू एकटाच चुकीचा आहेस असंच मी नेहमी समजत आले. त्यासाठी आय एम सॉरी. यामध्ये माझी पण थोडीफार चूक आहे. याचा मी कधी विचारच नाही केला. मी नेहमी तुला शिव्या शाप दिले. त्यासाठी आय एम सॉरी. मला माफ कर. मला क्षमा कर. मी स्वतःच्या चुकांची जबाबदारी कधी घेतलीच नाही. मी देखील चुकीची आहे हे मी कधी कबूलच नाही केलं. त्यासाठी मला क्षमा कर.
मला माझी चूक कबूल आहे, म्हणून मी तुला देखील थँक्यू म्हणणार आहे. कारण तू मला धडा दिलास. तू मला अनेक अनुभव दिलेस, जे अनुभव मला आयुष्यात पुढे जाण्यासाठी गरजेचे होते. त्यासाठी थँक्यू. आज मी तुला माझ्या कल्पनेतून मुक्त करणार आहे आणि स्वतः देखील मुक्त होत आहे. आज मी तुला पुढे जाण्याची संधी देते आणि स्वतःला देखील पुढे जाण्याची एक संधी देत आहे. आज मी ठरवलं आहे, मला नको त्या भावना, नको ती चिडचिड, नको ते गिल्ट. मी स्वतःला पूर्णपणे शुद्ध करायचं ठरवलं आहे. म्हणून आज मी तुला देखील आय लव्ह यू म्हणणार आहे. आय लव्ह यू. त्या सगळ्यांनी एक मोठा दीर्घ श्वास घ्या. होल्ड करा. नाकातून रिलीज करा. आता शेवटचे 5 मिनिटं आपण सगळ्यात महत्वाच्या व्यक्तीसाठी देणार आहोत आणि ती महत्वाची व्यक्ती म्हणजे आपण स्वतःच आहोत. आता सगळ्यांनी आपल्या कल्पनेत आपल्या स्वतःचा चेहरा बघा. सगळ्यांनी आपला एक हात आपल्या हृदयावर ठेवा आणि आपल्या कल्पनेत स्वतःसोबतच चर्चा करा. सगळ्यांनी आपल्या स्वतःचं नाव घ्या आणि म्हणा, आय एम सॉरी. मला माफ कर. मी तुला हवा तसा वेळ नाही दिला. मला माफ कर. मी चुकले तुला समजून घेण्यात. सगळ्यांनी आपल्या स्वतःचं नाव घेऊन म्हणा, सगळ्या दुनियेचं करता करता मी स्वतःलाच लांब ठेवलं. मी विसरून गेले, मला स्वतःला देखील स्वतःची गरज आहे. मी अपराधी आहे. मी अपराधी आहे तुझा. कृपया मला क्षमा कर. प्लीज फॉरगिव्ह मी. पण आज मी तुला अगदी मनापासून थँक्यू म्हणणार आहे. कारण तू मला माझ्या आयुष्यात अनेक चांगले क्षण दिलेस. त्या सगळ्या सुंदर क्षणांसाठी थँक्यू सो मच. तू प्रत्येक वेळी, प्रत्येक आजारपणात माझी साथ दिलीस. त्यासाठी थँक्यू सो मच.
त्यासाठी थँक्यू सो मच. नमस्तस्यै 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 नमो नमः. आज मी तुला वचन देते, तुझी कोणी काळजी घेवो किंवा न घेवो, पण मी नेहमी तुझी काळजी घेणार. मी नेहमी तुझ्यावर विश्वास ठेवणार. मी नेहमी तुला काय हवं काय नको ते बघणार. आय प्रॉमिस यू. जगदम्बे जननी आजपर्यंत तुला कधीच हे बोलले नाही, पण आज बोलते. आय लव्ह यू. आय लव्ह यू सो मच. सगळ्यांनी आपल्या खांद्याला दोन्ही हात क्रॉस करा आणि स्वतःलाच एक घट्ट मिठी मारा आणि म्हणा, आय लव्ह यू. आय लव्ह यू सो मच. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. मी तुला कधीच एकटं पाडणार नाही. सगळ्यांनी आपल्या स्वतःच्या चेहऱ्याला स्पर्श करा, फील करा, प्रेम द्या स्वतःलाच. तुझे 30 सेकंड मी शांत राहणार आहे. कनेक्ट व्हा स्वतःशीच. फील करा स्वतःला. आता सगळ्यांनी हाताला हात रब करा, ऊर्जा जनरेट करा. एक मोठा दीर्घ श्वास घ्या आणि आपले डोळे हळूच उघडा. ओके, आता मला सगळ्यांनी सांगा, कसं वाटलं तुम्हाला? आपले एक्सपिरियन्स शेअर करा. हे सगळं झाल्यानंतर एक्सपिरियन्स त्यांचा कसा होता हे विचारणं खूप इम्पॉर्टंट आहे. आता त्याच्यानंतर आपण सगळ्यांना हे सांगायचं आहे की आपण हे सगळं स्वतःसाठीच म्हणतोय, बरोबर? आपण हे जे सगळं आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू, हे जे काही आपण बोललो ते स्वतःसाठीच होतं. ठीक आहे, पण तुम्हाला असं वाटत असेल की आपण आई वडिलांसाठी का केलं? तर आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला वाटणारं म्हणजे आपण हे सगळं आपल्याला जी व्यक्ती आवडत नाही तिच्यासाठी का केलं? तर हे सगळं मी तुम्हाला इन शॉर्ट मध्ये सांगते. आता मला सांगा, आपण कोणी देवाला पाहिलं आहे का? नाही पाहिलेलं. आपण कधी देवाला पाहिलं नाही, देवाला आपण भेटलो नाही, बरोबर? पण आपले जे आई वडील आहेत त्यांना आपण नेहमी देवाच्या स्थानी ठेवतो. त्यांना आपण आयुष्यात देवाचा दर्जा देतो, बरोबर? मग आज आपण या आयुष्यात आहोत, हा जन्म आपल्याला मिळालेला आहे, तर तो कोणामुळे? आई वडिलांच्या मार्फत आपण या जगात आलो, म्हणून आपण आई वडिलांसाठी हे करतो, बरोबर? पण आता हे नेहमी करायचं का? तर नाही. आपण फक्त हे सुरुवातीलाच करायचं आणि नंतर आता तुम्हाला सगळ्यांना जो प्रश्न पडला असेल की आपल्याला जी व्यक्ती आवडत नाही त्या व्यक्तीसाठी आपण हे का करतो, बरोबर ना? तर आता मला सांगा, आपल्या सगळ्यांनाच आयुष्यात खूप पुढे जायचं आहे, पण आपल्या पायात जर बेडी असेल तर आपण पुढे जाऊ शकतो का? नाही, आपल्याला पुढे जाताच येणार नाही. आपण तिथेच थांबू. म्हणून जी व्यक्ती आपल्याला आवडत नाही
त्या व्यक्तीबद्दल आपल्या मनात राग, चिडचिड, निगेटिव्हिटी आहे, ती आपल्या मनात आहे आणि ती आपल्या मनात असल्यामुळं आपली एनर्जी खराब होतीये. म्हणून आपण हे सगळं करून आपली स्वतःची एनर्जी पॉझिटिव्ह करतोय, स्वतःला हील करतोय. बरोबर? म्हणून आपण हे जे काही आहे ते आपल्याला जी व्यक्ती आवडत नाही त्या व्यक्तीसाठी करतोय. आता आपल्याला जर जे काही हवं आहे आपल्या आयुष्यात, आपले खूप सारे स्वप्न आहेत, ती जर आपल्याला पूर्ण करायची असतील, तर सर्वात अगोदर आपल्याला स्वतःला हील करणं गरजेचं आहे. आपण काय म्हणतो, की मला हा त्रास देतो, मला तो त्रास देतो. पण हे का होतंय? तुम्ही तो त्रास करून घेताय. म्हणून बदल हा तुमच्यामध्ये आला पाहिजे. म्हणून तुम्हाला आधी स्वतःला हील होणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही स्वतः बदलाल, स्वतःमध्ये चेंज आणाल, तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी ज्या तुम्हाला हव्या आहेत, त्या तुम्हाला आपोआपच मिळणार आहेत. बरोबर? म्हणून बदल हा नेहमी स्वतःपासून करणं गरजेचं आहे. ओके? ठीक आहे. तुम्हाला कोणाला याच्याबद्दल काही क्वेशन्स असतील, तर प्लीज तुम्ही मला विचारू शकता. ओके. ठीक आहे. चला तर मग आपण आपलं हे जे सेशन आहे ते इथेच स्टॉप करूयात. ठीक आहे. थँक यू सो मच. तुम्ही सगळ्यांनी वेळात वेळ काढून हा मास्टर क्लास अटेंड केलात त्यासाठी.